गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला घेऊन राजकारण तापलेले आहे। हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आहे, आपण बघू शकतो। यात कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 जे संख्याबळ आहे, संचालक संख्याबळ आहे, त्यात 12 मे 2023 ला निवडणूक झाली होती। त्यात 18 संचालक मंडळ निवड झाले मतदान प्रक्रियेत। यात सुरुवातीला भाजपचे सभापती आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उपसभापती होते, परंतु आता यात ट्विस्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाने एंट्री केलेली आहे आणि अविश्वास प्रस्ताव यात दाखल करण्यात आला। आणि खालच्या स्तरावर आपण बघू शकतो की जे नावे दिसत आहेत ते भाजप पक्षातून बंडखोरी करून राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले संचालक मंडळ आहेत। यात जवळपास हे संचालक मंडळ जे आहेत ते 15 दिवस बाहेरगावी हैदराबादला होते। त्यानंतर एक आर्थिक उलाढाल या निवडणुकीत झाल्याचे आरोप जे आहेत अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर झाले। सध्या इथे भाजपला वेगळं करून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन पक्ष मिळून सत्ता बसवण्यासाठी काम करीत आहेत आणि आज सायंकाळी हे सर्व संचालक मंडळ जे आहेत, हे सर्व जे 18 संचालक मंडळ दिसत आहे, हे 18 संचालक मंडळ आज कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचाच्या निवडणुकीसाठी दाखल होणार आहेत। सभापती उपसभापती कोण बनणार याकडे सर्वांचे लक्ष आहे, कारण की जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून एक वेगळी ओळख आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी आहे ते होणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडेल खान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।